आज ना जणू काही स्वर्गाची अनुभूती घेतल्यासारखं जाणवलं. तर ते कसं सांगते पुढे. मी अरुणा तुमचं सर्वांचं स्वागत करते. आज आम्ही चाललो होतो भाच्याला भेटायला. जाता जाता आहे ना बाहुबलीचं छान असं मंदिर आहे ना, आम्ही ते पाहिलं आणि त्याच्यामुळेच मी म्हणते की आम्हाला जणू काही स्वर्गाची अनुभूती झाली. हे मंदिर आहे ना जहाजमध्ये आहे, त्याच्यामुळे आहे ना स्वर्गाची अनुभूती होतेच आपल्याला तिथे गेल्यानंतर. आणि त्याच्यानंतर आम्ही पोचलो त्या मंदिराच्या आवारामध्ये. तर बरीच पर्यटक लोक भरपूर लांबून हे पर्यटन स्थळ पाहण्यासाठी येतात. हे पर्यटन स्थळ आहे ना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हातकणंगले तालुका आहे, तिथे आहे ना हे बाहुबली गावामध्ये हे पर्यटन स्थळ आहे. तर आज आम्ही नियोजन केलं होतं, कारण आम्हाला इचलकरंजीला जायचं होतं आणि जाता जाता रस्त्यालाच आम्हाला हे पर्यटन स्थळ लागणार होतं. त्याच्यामुळे ना बघितल्याशिवाय म्हटलं आता काही जायचंच नाही आणि बऱ्याच दिवसांची माझी इच्छा होती, म्हटलं आज पूर्ण करायचीच ती. त्यामुळे ना आम्ही गेलो. आतमध्ये जाण्यासाठी आहे ना 20 रुपये तिकीट प्रत्येकी आहे. लहान मुलांचं तिकीट काही घेत नाहीत. आतमध्ये गेलं इतकं भारी वाटलं ना, की सुरुवातीलाच कारंजे वगैरे आणि बरंच काय काय म्हणजे गार्डनमधल्या गोष्टी होत्या, त्याच्यामुळे ना भारी वाटलं. आणि त्याच्या थोडंसं पुढं गेल्यानंतर आहे ना एकदम अशी जहाज आपल्यासमोर उभे आहे की काय असंच वाटलं, कारण असंच बघा ते वातावरण होतं तिथलं. आणि त्या जहाज मंदिराच्या साईडनं आहे ना पाण्याचा डोह होता आणि तो स्विमिंग टँकसारखा पाणी होतं, जेणेकरून असं वाटावं की हा जहाज समुद्रामध्येच आहे. या पर्यटन स्थळाची हीच खासियत आहे की हे मंदिर आहे ना, हे मंदिरच जहाजमध्ये तयार केलेलं आहे. त्याच्यामुळे ही याची खासियत आहे की हे जहाज मंदिर आहे आणि हे बाहुबलींचं जहाज मंदिर आहे. त्याच्यामुळे बरेच लोक हे पाहण्यासाठी आवर्जून येत असतात इकडे. हे मंदिर जैन समाजाचं असलं तर ही सर्व जाती धर्माचे लोक हे मंदिर पाहण्यासाठी येतात, कारण ते बघता क्षणी इतकं माणसाला आवडतं ना, की त्याचं स्ट्रक्चर एक वेगळ्या पद्धतीनं बनवलेलं असल्यामुळे ते माणसाला आवडतंच. या मंदिराच्या साईडला एक नाग-नागिनीचं वारूळसुद्धा आहे आणि तिथे असं लिहिलं होतं की या वारुळामध्ये एक नाग आणि एक नागिन असे नाग-नागिन जोडी असते आणि ती जोडी दिवसभर बाहेर फिरते आणि रात्रीचे वास्तवासाठी ती या वारुळामध्ये येते. आणि या दर्शन आम्ही घेतलं आणि खूप छान वाटलं आम्हाला. खालचा परिसर आम्ही बघितला आणि जहाजमध्ये जे मेन मंदिर आहे तिथे काय फोटोशूटसाठी अलाउड नसल्यामुळे तिथे काय आम्ही फोटोशूट केलं नाही. आणि त्याच्यानंतर आहे ना आम्ही वरती चालत पायऱ्या चालत आलो आणि त्या पायऱ्या चालत वरती आल्यानंतर जहाजाच्या वरच्या भागात आम्ही पोचलो आणि तिथे खूप छान असं मंदिर होतं. त्या मंदिराचं इतकं छान कोरीव काम होतं ना की बघितल्यावरती असं वाटतं की अरे हातावर बनवले की मशीनने बनवले. अगदी हत्ती वगैरे आणि पानं वगैरे खूप छान बनवलं होतं सगळं. त्यानंतर मंदिराच्या आतमध्ये आम्ही प्रवेश केला. मस्त असं देवाचं दर्शन घेतलं आणि साईडचा परिसर आहे त्याचा आम्ही अनुभव घेतला. खूपच छान वातावरण असल्यामुळं, ढगाळ वातावरण असल्यामुळं ना मंदिर इतकं उठून दिसत होतं की काय बोलायलाच नको. कधी कोल्हापूर फिरायला येण्याचा योग आला तर या इचलकरंजीमधील या हातकणंगले तालुक्यातील या मंदिराला तुम्ही नक्की भेट द्या, कारण खूप छान वाटतं. इकडं आल्यानंतर मन अगदी प्रसन्न होतं आहे. साईडचं वातावरण आहे ना नावेच्या तर इतकं भारी आहे. सध्या त्याच्यामधलं पाणी आहे ना ते अस्वच्छ होतं, पण ते जेव्हा पाऊस पडेल ना तेव्हा ते पाणी स्वच्छ होतं ॲटोमॅटिक. त्याच्यानंतर आहे ना आम्ही भाच्याची भेट घेऊन आहे ना घरी जाण्यासाठी निघलो आणि घरी जाताना रस्त्याच्या साईडला शेतामध्ये एका भुईमुगाचं शेत असल्यामुळं ना त्या शेतामध्ये लांडोर आणि मोराचा कळप आम्हाला दिसला. तो कळप पाहून प्रणव आमचा खूप खुश झाला होता. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब करा.